हाय फ्रेंड्स, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आहे संडे आणि संडेची झाली आता इव्हिनिंग. तर आपण चाललोय पूर्ण फॅमिली कुठेतरी बाहेर फिरायला. ते कुठे चाललोय ते थोड्या वेळात तुम्हाला कळेलच. आणि आज संडे असल्यामुळे तर नक्कीच आहे बॉस की पूर्ण फॅमिली कुठेतरी जात असणार. तर आणि पप्पा गेले खाली रिक्षा घ्यायला. तसंच आपण नेहमी तसे जातो, 4 लोक रिक्षावर, 2 लोक बाईकवर. काय माहिती मोठी गाडी कधी घेणार आपण आणि लवकर घ्यायला पाहिजे, म्हणजे सगळे एकाच गाडीत प्रवास करणार आणि छान एन्जॉय करत जाणार. तर आपण ज्या लोकेशनला चाललोय ते हाय कल्याणलाच जवळच. चला तर मग त्या लोकेशनला भेटूया. सगळे लोक तयारी करून थांबले. म्हटलं चला पहिले तुमची भेट येते, तुम्हाला सांगणं गरजेचं आहे पहिले की कुठे जातोय काय जातोय. उठून डायरेक्ट तिथं दाखवेल, तुम्ही बोलणार हे काय, अशी थोडी ब्लॉगची पद्धत असते. बोलणार की नाही बोलणार मग आपले लोक आहेत. चला ठीक आहे, मग चला तिथे भेटूया आपण. बाय. आणि आपण आलोय आता सिटी पार्क मध्ये कल्याणला, जे आहे गौरीपाड्याच्या जवळ. जर तुम्ही रेल्वे स्टेशन पासून तिकडनं येत असाल तर तुम्हाला 20 ते 25 रुपये लागतील. आणि इथे कसं चार्जेस पेड करायचे आहेत का, फ्री मध्ये का, किती कुणाला कसे आहेत काय आहेत, त्याच्यानंतर राईड्स वगैरे कसे आहेत, गार्डन मी ऐकलंय थोडं पण जास्त काही इन्फॉर्मेशन माहिती नाही. आता मी मध्ये जाते त्यानंतर तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन देते. तर आपण पूर्ण फॅमिली आलोय आणि चिकू पण आहे. चिकू तिथं आज खूप धमाल होणार आहे, बाकी खूप मजा आहे त्याचीवाली. चला पण तुम्हाला एक एक गोष्टी मी सगळं सांगत जाते. आपण सुरुवात करूया गेट पासूनच डायरेक्ट. फ्रेंड्स, इकडे पार्किंग वगैरे केलेली आहे मेन रोडाला. तुम्ही कुठेही पार्क करू शकतात, फक्त तुम्हाला गाडी थोडी लावून रस्त्याच्या काठाला असं लावून कोपऱ्याला लावायची. तिकीट काउंटर आहे आणि हे इथे सिटी पार्क नेम तुम्हाला दिसून जाईल. फ्रेंड्स, तिकडे चेकिंग वगैरे केली आहे. फक्त म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू तुम्ही आत नाही आणू शकत. पाणी तुम्ही अलाउड मध्ये आलं. आणि बघा तुम्ही व्ह्यू, नाईटचा व्ह्यू खूप छान आहे. इकडे हा एंट्रीचा गेट आहे. इकडे आमचा इथं फ्लॅट घ्यायचा विचार चालू आहे आता. 2 करोडला फक्त गार्डन साठी का, आणि एक फ्लॅट. स्वप्न मोठं आहे, मस्त आहे, पण होऊन जायला पाहिजे एक दिवस पूर्ण. हे बघा, इकडे फूड कोर्ट आहे. इकडे याच्यात आपण नंतर एंट्री करू. पहिले आधी काय काय आपण बघू शकतो ते त्यांनी मॅप दिलाय डायरेक्शन वाईज. नर्सरी, फूड कोर्ट, वॉशरूम वगैरे, पेट पार्क वगैरे सगळे जे काही ते इकडे दिलेलं आहे. त्यावेळेस जर तुम्हाला तिथे जायचं असेल ना, ज्या डायरेक्शनला किंवा त्या लोकेशनला, डायरेक्ट तुम्ही इकडे बघून घ्या आणि डायरेक्ट तिकडे पण जाऊ शकतात. चला तर जे लोक मोठे सिटीजन लोक येत असतील, वयस्कर लोक, लहान मुलांसोबत किंवा तरुण व्यक्तींसोबत ते इकडे बसू शकतात आरामात. मस्त रिलॅक्स आहे, खूप छान आहे फ्रेंड्स, खूप छान आहे. एक वेळेस नक्की विजिट करा. आणि आजूबाजूला गार्डन तुम्ही बघू शकता किती छान आहे. एक घुबड आहे इकडे. फ्रेंड्स, इथून पुढे कंटिन्यू जायचं, तो एक सर्कल पुढे करून. आणि बघा इकडे 2 रूट तुम्हाला दिसतील. हा एक वेगळा रूट आहे, हा सायकलिंग साठी आहे. आणि इकडे जो आहे तुम्ही चालू शकतात. किती सुंदर दिसतंय बघा. हे बघा इकडे सायकलिंग होते. छान आहे. हे बघा तुम्ही आजूबाजू बघू शकतात, पूर्ण मोकळी जागा आहे ज्यात तुम्ही आरामात रिलॅक्स करू शकता. डायरेक्ट पूर्ण झाडीची आजूबाजू त्यांनी हे केलंय, कंपाऊंड केलंय. हे बघा, पण प्रॅक्टिस चालू आहे. त्यानंतर त्याला रॅम वॉक करायची. आम्हाला उद्यापासून फॉर्म टाकायचा आहे.
आणि हा रूट संपल्यानंतरच आपल्याला हा पॉइंट लागतो, जो रिमोटच्या ज्या कार असतात ना त्यांच्यावाला. हे बघा, गेम खेळतात लहान मुलं आणि हा असा रूट बनवून ठेवलाय त्यांनी. हा बघा, आणि तिकडे बघा रेल्वे दिसते तुम्हाला. वाव, खूप सुंदर दिसते. याच्यात तुम्ही फॅमिली सोबत पण बसू शकता, जर तुम्ही म्हणजे लहान मुलांसोबत फॅमिली वगैरे असेल. आणि मोठ्यांसाठी तर नाहीये जास्त करून. बघा इकडे ही लंडन बस आहे, ज्यात इथे मुलांना बसून फिरवलं जातं. याचे पण 50 रुपीज आहेत. बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये भेटतील तुम्हाला बघायला. फ्रेंड्स, जर मी हे म्हणत होते की इथे ना तुम्ही जर येत असाल पूर्ण फॅमिली सोबत तर नक्की या, एक वेळेस व्हिजिट करा. खूप छान आहे आणि जास्त चार्जेस वगैरे पण काही नाही आहेत तुम्हाला, खूप कमी चार्जेस. तुमचा दिवसाचा थकवा असेल किंवा तुम्ही तुमच्या नातवंडांना घेऊन येत असणार, घरातल्या कुठल्या लहान बाळांना घेऊन येत असणार, तर तुम्ही इकडे बसून रिलॅक्स होऊ शकतात, फ्रेश होऊ शकतात. खूप मोठा एरिया आहे फ्रेंड्स, खूप मोठा एरिया आहे. तुम्ही म्हणजे एक राऊंड पण मारला तरी तुमची रोजची एक्सरसाइज इकडे होणार आहे. तर एक राऊंड नक्की मारा. चला, तुम्ही भेटते, माझी फॅमिली तिकडे लांब आहे आणि मी एकटे इकडे शूट करत होते. भैया कितना चार्जेस है 50 और कितना राउंड घुमाते हो? एक ही राउंड है। पूरा मतलब पूरा 6 मिनट का राउंड है पूरा गार्डन का? मतलब बच्चे ही बैठ सकते हैं, बड़े भी बैठ सकते हैं? सबका अलग टिकट है? बड़े भी बैठ सकते हैं और बच्चे भी बैठ सकते हैं। एक राउंड है पूरा 6 मिनट का। अच्छा है, चलो फिर लंडन बस, ज्यात तुम्ही खाली बसू शकतात आणि वरती बसू शकतात. फाउंटन. आणि हा इथला पूर्ण व्ह्यू आहे, जिकडे लोक पण बसले आहेत. ₹10 फुल पैसे वसूल आहेत, ₹10. फ्रेंड्स, तर हा सिटी पार्क आहे, सेंट्रल पार्क, खूपच चांगला आहे. लहान मुलांसाठी तर खूपच चांगला आहे. आणि जे आपल्यासारखे मोठी माणसं जी असतील ते त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. एकदम मस्त वातावरण, एकदम मस्त आहे, थंड वातावरण आहे. एकदम हवा, एकदम फ्रेशची हवा आहे. आणि चार्जेसही एवढे जास्त नाही आहे. 10-20 रुपये काय, लेडीजचे 10 रुपये आणि जेंट्ससाठी तर 20 रुपये आहे. आणि मुलांसाठी काहीतरी 10 वर्षाच्या वरती जर मुलं असतील तर चार्जेस आहेत. 10 वर्षाच्या खालती ते पण चार्जेस म्हणजे एंट्रीसाठी फक्त. आणि नंतर आतमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या टोटल काहीतरी 7-8 ऍक्टिव्हिटीज आहेत आणि सर्वांचे चार्जेस फिक्स आहेत. 50 रुपये रेट आहे. चांगले आहेत, म्हणजे रेट एवढे जास्त नाही आणि व्यवस्थित सर्व चांगले एकदम मस्त. म्हणजे नॉर्मली तुम्ही जवळपासचे असणार तर एक वेळेस नक्की व्हिजिट करा आणि लांबचे असणार तर तरी व्हिजिट करा, करू शकता. कारण की हाय बघण्यासारखं, एन्जॉय करण्यासारखं आहे. तुमच्याकडे जर लहान बाळ असेल तर तुम्ही दर संडेला सुद्धा येऊ शकतात इकडे. आणि जे वयस्कर लोक असतात, म्हातारे, तर ते लोक रोज इकडे येऊन बसले पण ना तरी खूप फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे. हे बघा, दिवस आपल्याला स्पेंड करायचा असेल चांगला तर आपण इथे येऊन स्पेंड करू शकतो. आणि तिकीट घ्यायचं आहे आणि इकडनं एंट्री आहे. हा सेक्शन वेगळा आहे आणि या सेक्शनचे चार्जेस पण वेगळे आहेत. सगळे डेंजर आहे.
फ्रेंड्स, तुम्ही कुठलीही गोष्ट स्किप करा पण ही गोष्ट कधी स्किप करू नका. खूप छान लोकेशन आहे, खूप सुंदर. म्हणजे तुम्ही जर इथे येत असणार ना, सगळ्यात जास्त पहिले फोकस याच्यावर करा, कारण की खूप छान आहे. पैसा वसूल इथे. सो रिलॅक्स वाटते, छान वाटते आणि असं वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतंय. खूप सुंदर आहे बघा, पक्षी वगैरे, हिरणे, ज्यांना मध्ये लाईटिंग वगैरे टाकून बनवलं आहे. असं रूट पण बनवलं आहे त्यांनी असा. हा बघा, हा असं रूट बनवला आहे. खूप सुंदर दिसतंय, खूप सुंदर आहे आणि खूप मोठा एरियात पण येते. सेल्फी पॉईंट, फोटो पॉईंट पण खूप छान आहे इथं. लहान मुलं जास्त एन्जॉय करत आहेत. कुठे नका जाऊ पण ही जागेत नक्की व्हिजिट करा. फ्रेंड्स, लोक अशी एकही जागा रिकामी नाही आहे जिथं मी एक क्लिअर फोटो घेऊ शकते किंवा आरामात एखाद शॉट घेऊ शकते. एकही जागा नाही. प्रत्येक लोकेशनला गेल्यानं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गर्दी दिसेल अशी भरभरून. एकही फोटो मला काढता येत नाही पण मी तुमच्यासाठी केलं आहे शूट तसंच. चला मग आता पुढे भेटूया अजून. फ्रेंड्स, तर इकडे एक शो पण आहे मध्ये. हा बघा, इकडे पृथ्वीसारखं बनवलं आहे त्यांनी आणि मध्ये काहीतरी शो आहे ज्यात तुम्ही एंट्री करून तिकीट चार्जेस द्यायचे पण इकडे तिकीटसाठी पण आहे. पहिले नव्हतं, पहिले फक्त थोडंसंच होतं, आता बऱ्याचशा गोष्टी ॲड करत चालल्यात ते. हे बघा, इकडे एक कॅन्टीन सारखं सेक्शन आहे जिथे तुम्हाला फूड वगैरे जे काही ऑर्डर करायचं तुम्ही घेऊ शकता. तिकडे शॉप आहेत. फ्रेंड्स, 4 ते 5 ताससुद्धा अपूर्ण पडतील जर तुम्ही असं गर्दी नसल्यावर आले ना तर ठीक आहे. पण गर्दीच्या वेळेस तुम्हाला नंबर लावण्यातच वेळ जातो जास्त करून. ॲक्टिव्हिटीमध्ये असो किंवा फिरण्यात असो किंवा काही असो, फोटो काढायला सुद्धा तुम्हाला अर्धा तास 15 मिनटं थांबावं लागतं आहे. गर्दी खूप आहे आज संडेचं. हा सेल्फी पॉईंट आहे फ्रेंड्स. इथे येऊन तुम्ही फोटो वगैरे काढू शकतात सेल्फी पॉईंटला. हे बघा, इकडे आहेत. इकडे गर्दी कमी आहे कारण की दुसरं भरपूर ठिकाणी त्यांना फोटो काढायला भेटून जाते. नाही तर इकडे पण खूप गर्दी असते. लहानपणी बसलात का पप्पा रेल्वेत? पप्पा लहानपणी बसलेत रेल्वेमध्ये? लहान असताना का? तुम्ही राव? मी तर फर्स्ट टाइम बसते वो. आणि यात्रेत चिकू सोबत बसली एक वेळेस. आपण पूर्ण व्ह्यू एन्जॉय करत चाललोय. आम्हाला सेलिब्रिटी सारखे फिलिंग्स येत आहे. बस
त्यांनी तिथून लाईनीत आणलं, तिथून रिटर्न घेऊन येत आहे. बघू नका नेक्स्ट टाइम ह्याच्यावर पैसे वाया जात आहे, पैसे वसूल नाही होते. हा, लहान मुलांचा ठोके पण मोठ्यांसाठी वन टाइम एन्जॉय करू शकतो. पण त्यांनी ना मला असं वाटतं अजून एक्स्ट्रा फिरवायला पाहिजे, अजून थोडं फिरवायला पाहिजे. खूप कमी फिरवलंय. लगेच काय कांदा नाही आहे रे, अंडा बोलतोय तो. गेला बघून अंडा बोलतोय. फ्रेंड्स, तर आता ब्लॉग मी इथे एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मी खूप थकली तुमच्यासाठी, सगळं एक कानाकोपऱ्यात फिरली तुमच्यासाठी. फॅमिलीला मी सोडलं साईडला आणि रावला घेऊन सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये फिरली की तुम्हाला सगळं बघायला भेटावं. सगळ्या गोष्टी, फोटो एक पण नाही काढलाय, एक पण फोटो नाही काढलाय सोबत मध्ये. तर फ्रेंड्स, व्हिडिओला खरंच भरभरून प्रेम द्या, शेअर करा, लाईक करा, कमेंट पण करा कसा वाटला व्हिडिओ. खूप एफर्ट्स घेतलेत. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. बाय.